करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 6व्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव ननकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम केवळ करिअर मार्गदर्शनापुरता मर्यादित नसून युवकांना सकारात्मक विचार, उत्तम जीवन मूल्ये आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. या 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेद्वारे आपण स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत अधिक सक्षम, सजग आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. 52 आठवड्यांच्या या संवाद शृंखलेमध्ये आपण यशस्वीरित्या कसं व्यक्तिमत्व घडवणार हे शिकत आलोय. एक सुंदर सुविचार आहे, आपण जे वारंवार करतो तसेच आपले व्यक्तिमत्व घडत असते. म्हणूनच यश हे एखाद्या मोठ्या निर्णयाचे फळ नसून दररोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींचे परिणाम असतात. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे चांगल्या सवयी आयुष्य घडवतात. चांगल्या सवयी म्हणजेच यशस्वी जीवनाचा पाया. वेळेचे नियोजन, शिस्त, सातत्य, सकारात्मक विचार, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास या सवयी व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात. तर चला मग चांगल्या सवयींचा स्वीकार करून उज्ज्वल भविष्यात घडवण्याच्या दिशेने आज प्रवास करूया. आज या प्रेरणादायीची सत्राची सुरुवात करत सर यांना विनंती करतो की आपण सर्व विद्यार्थ्यांना आजच्या विषयावर मार्गदर्शन करावे. सर प्लीज. चला, सर्वांना नमस्कार. स्वागत आहे. आणि प्रत्येक आठवड्याला ज्याप्रमाणे आपण तुमच्यापर्यंत येतो, एक कोणता तरी विषय आपण घेऊन तुमच्या समोर, सर्वांच्या समोर येत असतो. आणि समोर आल्यानंतर आपण जो प्री डिसाइड विषय ठरवलेला आहे त्याच्यावर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या सिरीजमध्ये आपण मागील काही आठवड्यापासून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत आहोत. त्या विषयांना स्पर्श करत असताना स्पर्धा परीक्षा असो किंवा एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या युवकाला जाण्यासाठी असणारं त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास असो, या अनुषंगाने वेगवेगळ्या बाबींवर आपण भाष्य करतोय, प्रकाश टाकतोय, चर्चा करतोय आणि प्रश्नांना उत्तरं सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम आपण शरीराबाबत जाणून घेतलं, त्याच्यानंतर मनाबाबत जाणून घेतलं, त्याच्यानंतर स्वभावाबाबत जाणून घेतलं, त्याच्यानंतर वागणं कसं असावं याच्याबाबत जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर दृष्टिकोन याच्यावर जाणून घेतलं. आणि आजच्या भागामध्ये आपण युवा मित्रांच्या सवयी आणि सवयी बदललं तर आयुष्य कसं बदलतं याच्यावर खोलवर अशी चर्चा पुढील 1 तासामध्ये करणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांचं या आजच्या सत्रासाठी मी खूप खूप मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि मला असं वाटतं की सवयी ह्या आयुष्यासाठी दिशादर्शक असतात आणि त्याच्यामुळे आयुष्यात पुढे जात असताना, विकास पावत असताना आणि आपल्या स्वतःला ट्रान्सफॉर्म करत असताना जेवढ्या चांगल्या सवयी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये रुजल्या जातील तेवढं आपलं व्यक्तिमत्व हे भव्य दिव्य होणार आहे. आणि आपलं व्यक्तिमत्व जर भव्य दिव्य झालं तरच आपलं यशाचं आणि प्रगतीचा जो आलेख आहे
तो उंचावला जाणार आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणत असताना त्यांनी कोणत्या सवयींचा स्वीकार केला पाहिजे, कोणत्या सवयींचा त्याग केला पाहिजे, जर नवीन सवयी स्वीकारायच्या असतील तर त्याच्यासाठी कोणत्या स्टेप्स वापरल्या पाहिजेत, वाईट सवयी जर आयुष्यातून डिलीट करायच्या असतील तर कोणत्या स्टेप्स वापरल्या पाहिजेत, चांगल्या सवयींचे फायदे काय असतात, वाईट सवयींचे तोटे काय असतात, यशाकडे मार्गस्थ होत असताना सवयी कशा आधारभूत आणि सहाय्यभूत ठरतात, अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकण्याचं काम आजच्या या सत्रामध्ये आपण करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपण प्रश्न उत्तर सुद्धा घेणार आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सवयी ह्या आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक व्यक्तिमत्व हे काही चांगल्या सवयी आणि काही वाईट सवयी घेऊन पुढे जात असतं. आणि बऱ्याच वेळा ज्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या सवयींचा जास्त भरणा असतो तो व्यक्ती अत्यंत कार्यक्षमपणे, अत्यंत जलदपणे आणि अत्यंत परिणामकारकपणे यशाला गवसणी घालत असतो. आणि त्यामुळे सवय म्हणजे काय, सवयीची नक्की व्याख्या काय सांगता येईल याच्याबाबत सर्वप्रथम आपण बघणार आहोत. तर सवयी म्हणजे काय, तर सवय म्हणजे रिपीटेटेड बिहेवियर. आपण जे काही वर्तन करतो, आपण जे काही कृती करतो, हे जर सातत्याने होत असेल, ही जर एक आपण ज्याला म्हणतो की नकळत ती गोष्ट घडत असेल किंवा त्या गोष्टीची जर सारखी पुनरावृत्ती होत असेल तर हे जे काही रिपीटेड वर्तन आहे किंवा रिपीटेड कृती आहे त्याला आपण सवय म्हणू शकतो. मग जेव्हा आपण सवयी ह्या शब्दाची व्याख्या समजून घेतो त्यावेळेस आपल्याला साधारणपणे दोन प्रकारच्या सवयी निदर्शनास येतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ती चांगली सवयी आणि दुसरं जे आहे ज्याला आपण नकारात्मक सवयी असं म्हणतो. आणि मला असं वाटतं की कोणतीही सवयी तयार होत असताना सर्वात पहिला जर गोष्ट कोणती आपल्या मेंदूमध्ये किंवा मनामध्ये घडत असेल तर त्या सवयीबाबत विचार मनामध्ये येणं किंवा मेंदूमध्ये येणं. मग तो विचार जो आहे सवयीचा तो मे बी चांगल्या सवयीचा असू शकतो किंवा तो विचार मे बी वाईट सवयीचा सुद्धा असू शकतो. एकदा सवयीचा विचार म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला जायचा आहे, हा विचार सर्वप्रथम आपल्या मेंदूमध्ये येतो आणि मेंदूमध्ये आल्यानंतर त्याप्रमाणे एकतर सकाळी आपण लवकर उठतो आणि एकतर कृती करतो किंवा त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो आणि मग सवयीची निर्मिती होते. वाईट सवयीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की रोज संध्याकाळी 10:30-11 वाजता आपण झोपलो पाहिजे. परंतु आपल्या मनामध्ये विचार येतो की आज संध्याकाळी थोडा वेळ मिळाला की एखादी वेब सिरीज बघूया. आणि मग वेब सिरीज पाहायची असेल तर मग आपण 11 वाजता वगैरे मोबाईलवर किंवा आपल्याकडे जर आयपॅड असेल तर त्याच्यावर ती वेब सिरीज पाहायला सुरुवात करतो आणि ती कृती होते आपल्याकडून. आणि मग ती सवयी अंगवळणी एकदा पडली की रोज आपण त्याप्रमाणे रोज संध्याकाळी वेब सिरीज पाहायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे झोपमोड पण होते आणि एक वाईट सवयीचा शिरकाव आपल्या व्यक्तिमत्वामध्ये होत असतो. म्हणजे जेवढं चांगल्या सवयीचा शिरकाव आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणणं थोडंसं अवघड आहे
त्याच उलट वाईट सवयीचा स्वीकार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये इनकॉर्पोरेट करणं हे थोडंसं सोपं आहे. कारण असं म्हटलं जातं की चांगल्या सवयीसाठी जास्त मेहनत, मग ती मानसिक असो किंवा शारीरिक असो, जास्त मेहनत किंवा जास्त परिश्रम करावे लागतात. बरोबर आहे. म्हणजे समजा तुम्हाला सकाळी व्यायाम करायचा आहे, ही सवय तुम्हाला वृद्धिंगत करायची आहे, तर साहजिकच तुम्हाला शारीरिक हालचाल आहे, सकाळी लवकर उठणं आहे, तिथे काही जे काही शारीरिक व्यायाम आहेत ते करणं आहे. म्हणजे ही चांगली सवय जी आहे ती तशी अंगवळणी पाडणं थोडंसं जिकरीचं आहे. पण जसं मी म्हटलं की वाईट सवयी ज्या आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आता पाहिलं की संध्याकाळी उशिरापर्यंत एखादी वेब सिरीज पाहणं, किंवा संध्याकाळी रील्स पाहत पाहत उशिरा झोपणं, किंवा सकाळी निवांत उठणं, किंवा काही लोकांना सातत्याने म्हणजे दिवसभरामध्ये 10 ते 12 वेळा चहा प्यायची सवय असते. तर मग ह्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये काही मानसिक आणि शारीरिक तसे खूप कष्ट करावे लागत नाही. आणि म्हणून मी मगाशी आपल्याला सांगितलं की चांगली सवय जोपासण्यासाठी जशी मेहनत करावी लागते, तशी वाईट सवयी जोपासण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनत करावी लागत नाही. आणि त्याच्यामुळे युवा मित्र असतील, विद्यार्थी मित्र असतील, हे वाईट सवयीकडे लवकरात लवकर आकर्षित होत असल्याचे दिसते. आणि मला असं वाटतं की वाईट सवयी ह्या आपल्या आयुष्याला एकंदर आपण ज्याला म्हणतो ना की आकारहीन बनवत असतात. जसं चांगल्या सवयी तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम करतात, त्याच्या उलट जर आपण पाहिलं तर वाईट सवयी या आपल्या व्यक्तिमत्वाला आकारहीन करण्याचं काम करत असतात. तुमच्यामध्ये जर चांगल्या सवयी जास्त प्रमाणात असतील तर लोक तुम्हाला लवकरात लवकर ऍक्सेप्ट करतात किंवा स्वीकारतात. किंवा नुसतं लोक म्हणजे त्याच्यामध्ये आपण मित्र पण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये आपण नातेवाईक पण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये आपण समाजातले विविध घटक म्हणू शकतो. जर तुमच्यामध्ये चांगली सवयी असतील तर ही लोक तुम्हाला लवकर स्वीकारतात. आणि याच उलट जर तुमच्यामध्ये वाईट सवयी असतील तर ही लोक तुम्हाला लवकर स्वीकारत नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचं प्रगती आणि विकास याच्यावर परिणाम होतो. आणि एकंदरच चांगल्या सवयी, वाईट सवयी यांचा चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर एकंदर होत असतो. एकंदर सवयीची जडणघडण आपल्या आयुष्यामध्ये कशी होते याबाबत जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर त्याचं एक मानसशास्त्र आहे किंवा ज्याला म्हणतो आपण एक सवयीचं चक्र आहे. ते 3 स्टेप मधून जात असतं. त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी स्टेप आहे त्याला म्हटलं जातं ट्रिगर, किंवा त्याला आपण संकेत सुद्धा असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ जर आपल्याला पाहायला गेलं तर बऱ्याच मुलांना आपण जसं म्हणतो की एखाद्याला गुटखा खाण्याची सवय आहे असं आपण म्हणू, किंवा गुटखा खाण्याची सवय कशी लागते हे जर आपण उदाहरण दाखल घेतलं तर आपण जसं म्हणतो की ट्रिगर म्हणजे एक संकेत मिळतो आपल्या विचाराकडून मेंदूला पाठवला जातो की असं आपण केलं पाहिजे, त्याला आपण संकेत म्हणतो. मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझे मित्र गुटखा खातायत किंवा सिगारेट ओढतायत किंवा तंबाखू खातायत, तर ज्यावेळेस आपण हे पाहतो त्यावेळेस आपल्या मेंदूला एक ट्रिगर पाठवला जातो. आणि मग दुसरी जी स्टेप आहे ती ऍक्शन, ज्याला आपण म्हणतो कृती. म्हणजे पहिली ट्रिगर आहे, त्याच्यानंतर ऍक्शन आहे. ऍक्शन मध्ये काय होतं की ज्या वेळेस आपले मित्र किंवा आपले सवंगडी किंवा आपले सहकारी असं काहीतरी चुकीचं करताय किंवा वाईट सवयीचा स्वीकार करतायत, म्हणजे उदाहरण दाखल आपण गुटखा घेतला किंवा तंबाखू घेतली किंवा सिगारेट घेतली, तर आपल्याकडून सुद्धा ती ऍक्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होत असतो. आणि तिसरा जो मुद्दा आहे
रिवॉर्ड किंवा ज्याला आपण पुरस्कार म्हणतो, म्हणजे ट्रिगर, ऍक्शन आणि रिवॉर्ड. मग आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सवयीचा जी चुकीची सवय आहे तिचा स्वीकार केल्याने सुद्धा आपल्याला छान वाटतंय. म्हणजे समजा तुम्ही सिगारेट ओढताय किंवा काय व्हॉटेवर जे काही व्यसन करतायत, त्याच्यामुळे तुम्हाला तात्पुरतं छान वाटतं आणि मग तुम्हाला असं वाटतं की हा आपल्याला रिवॉर्ड मिळतोय आणि त्याच्यामुळे वाईट सवयीचा स्वीकार जो आहे तो या प्रकारे ट्रिगर, त्याच्यानंतर ऍक्शन आणि त्याच्यानंतर रिवॉर्ड, अशा पद्धतीने वाईट सवयीचा स्वीकार आपण युवा मित्र किंवा विद्यार्थी मित्र करत असतो. याच्याच बदल्यात जर चांगल्या सवयीचं जर आपण ह्या 3 स्टेप मधनं जर विचारात घेतली तर चांगली सवय जी आहे ती आपण समजा लवकर झोपायचं, 10:30ला झोपायचं, असा ट्रिगर आपल्या मेंदूमध्ये विचारामध्ये आला तर आपण रोज एक 10-10:30ला आपला मोबाईल बंद करून आपण बिछाण्यावर जात असतो. जर बिछाण्यावर ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण ऍक्शन करतो आणि मग ज्यावेळेस सकाळी आपण उठतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, रिवॉर्ड मिळतो की जर आपण लवकर झोपलो तर सकाळी आपल्याला खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय आणि मग हळूहळू ह्या 3 स्टेपमध्ये ट्रिगर, त्यानंतर ऍक्शन आणि रिवॉर्ड मधनं चांगली सवयी सुद्धा डेव्हलप झाल्याचे दिसून येते आणि त्याच्यामुळे सवयीचा स्वीकार करत असताना, सवयीचं अनुसरण करत असताना जी चांगली सवय आहे ती या प्रकारे आपल्याला ह्या 3 स्टेप मधनं पुढे घेऊन जाणं आवश्यक असतं. यानंतर आपण ज्याप्रमाणे मी सांगितलं की सवयीचे 2 प्रकार असतात. एक असतात चांगल्या सवयी, एक असतात वाईट सवयी आणि याचे सुद्धा, चांगल्या सवयीचे सुद्धा मी 4 भाग करेल. त्याच्यामध्ये सर्वात पहिला भाग जो आहे तो आहे शारीरिक सवयी. शारीरिक सवयीमध्ये रोज सकाळी लवकर उठणे, रोज सकाळी वेळेवर ब्रेकफास्ट करणे, दुपारी पण वेळेवर जेवण करणे, संध्याकाळी सुद्धा वेळेवर जेवण करणे. चहा तसं पाहिलं तर वाईट सवय आहे, ती सुद्धा शरीराशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे ती आपल्या आयुष्यातून काढून टाकणे. त्याच्यानंतर आपण जर विद्यार्थी आहोत तर रोज किमान 8 ते 10 तास अभ्यासाची सवय लावणे, ह्या सर्व गोष्टी शारीरिक सवयीमध्ये येतात. त्याचप्रमाणे व्यायाम करणे, शारीरिक व्यायाम करणे, ह्या सर्व शारीरिक सवयी शारीरिक चांगल्या सवयीमध्ये येतात. दुसरं जे आहे ज्याला आपण मानसिक सवयी असं म्हणतो. मानसिक सवयीमध्ये सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर प्राणायाम सकाळी करणे, त्याच्यानंतर आपल्याला जर शक्य होत असेल तर ध्यान धारणा करणे, सकाळी आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो, पूजा करतो, ही सुद्धा एक मानसिक बळ देणारी एक सवय आहे. ती सुद्धा मानसिक सवयीमध्ये येईल. किंवा ज्याला आपण सकारात्मक विचार करत राहणं, वाईट विचारांना मनामध्ये थारा न देणे, कायम आशावादी राहणं, हे सुद्धा मानसिक चांगल्या सवयीचा भाग आहे. त्याच्यानंतर तिसरा जो चांगल्या सवयीचा प्रकार आहे तो आहे सामाजिक सवयी. सामाजिक सवयीमध्ये सर्वप्रथम सकाळी आई वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडणं, आई वडिलांची विचारपूस करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी 4 गोष्टी बोलणं, त्यांच्याशी 4 गोष्टी शेअर करणं. त्याच्यानंतर आपले समाजात आपण ज्या लोकांना भेटतो त्यांचा आदर करणं, त्यांच्याशी नम्रतेने वागणं, त्यांच्याकडून 4 गोष्टी शिकून घेणं. काही सामाजिक उपक्रम जसे आहेत, आरोग्य शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा व्यसनमुक्ती शिबिर असेल, तर अशा शिबिरामध्ये भाग घेणं, सक्रियपणे तिथे कामकाज करणं, ह्या गोष्टी सुद्धा ज्याला आपण म्हणतो चांगल्या सामाजिक सवयीमध्ये येत असतात आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ह्या चांगल्या सामाजिक सवयी सुद्धा वृद्धिंगत केल्या पाहिजेत, जोपासल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि चौथं जे आहे ती नैतिक किंवा ज्याला मूल्याधिष्ठित सवयी असं आपण म्हणतो.
याच्यामध्ये कायम इतरांना मदत करणं, इतरांचा आदर करण्याचा प्रयत्न करणं, आपली जी काही मूल्य आहेत, आपली जी काही नैतिकता आहे, त्याप्रमाणे आपली कृती आणि वर्तन ठेवणं, ह्या सर्व गोष्टी चांगल्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळे येतात. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र ज्यावेळी स्वतःला घडवू इच्छितात, स्वतःला ट्रान्सफॉर्म करू इच्छितात, तर नक्की तुमच्याकडे किती चांगल्या सवयी आहेत त्याचं पहिलं तुम्ही सर्वांनी मापन करणं गरजेचं आहे. त्या कुठेतरी एका नोटबुकवर उतरवणं गरजेचं आहे. आणि त्या सवयी कशा अजून चांगल्या प्रकारे वृद्धिंगत करता येतील, त्या सवयीवर अजून कसं चांगलं काम करता येईल, याच्यावर सातत्याने विद्यार्थ्यांनी, युवा मित्रांनी काम केलं पाहिजे. जेणेकरून जेवढा तुमच्यामध्ये चांगल्या सवयीचा साठा वाढणार, जेवढ्या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या सवयी इन्कॉर्पोरेट होणार, तेवढी तुमची मग ती प्रगती स्पर्धा परीक्षेमध्ये असो, किंवा ती प्रगती स्टार्टअप सुरू करण्यामध्ये असो, किंवा ती प्रगती एखाद्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करण्याबाबत असो, किंवा एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करण्याबाबत असो, ह्या सवयी आपल्यासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरतात. अगदी या उलट पाहायचं जर झालं तर वाईट सवयी ज्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या आयुष्यातल्या इनलिस्ट करायला शिकलं पाहिजे. जशा चांगल्या सवयी सुद्धा आपण इनलिस्ट केल्या, लिहून काढल्या, त्या वृद्धिंगत करण्यासाठी काम करायला सुरुवात केली, अगदी त्याच प्रकारे आपल्या स्वतःमध्ये वाईट सवयी कोणत्या आहेत त्या सुद्धा आपण शोधण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला पाहिजे, त्या इनलिस्ट केल्या पाहिजेत. जसं उदाहरणार्थ मी सकाळी उशिरा उठतो, मला तासनतास वेब सिरीज किंवा मूव्ही पाहण्याची सवय जडलेली आहे, मी जवळपास 1-1.5 तास वेगवेगळे रील्स बघतो, किंवा मला कधी कधी जे आपण ज्याला म्हणतो चुकीचं व्यसन जे आहे, मग त्यात सिगारेट असेल किंवा गुटखा असेल, असं व्यसन सुद्धा मला लागलेलं आहे. किंवा मी कधी कधी बिहेवियरल हॅबिट सुद्धा असतात, म्हणजे मी कधी कधी खूप रागाने बोलतो, मी खूप तापट स्वभावाचा आहे, कधी कधी मी खूप इगोइस्टिक वागतो, बऱ्याच वेळा मी आई वडिलांना उलट बोलतो, पालकांना किंवा जे काही समाजातले आपले आप्तेष्ट नातेवाईक आहेत यांच्याशी मी संपर्क तोडतो. तर ह्या ज्या एकूण ज्याला आपण म्हणतो की नकारात्मक सवयी आहेत किंवा वाईट सवयी आहेत, ह्या सुद्धा आपण इनलिस्ट केल्या पाहिजेत, लिहून काढल्या पाहिजेत, की बाबा ह्या माझ्यामध्ये 23 नकारात्मक सवयी आहेत, वाईट सवयी आहेत, आणि ह्या 37 चांगल्या सवयी आहेत. मग या 37 चांगल्या सवयी आहेत, ह्या मी अजून चांगल्या करायचा प्रयत्न करेन, आणि ह्या ज्या 23 नकारात्मक किंवा वाईट सवयी आहेत ह्या मी अजून म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. आता वाईट सवयी जर आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकायच्या असतील, त्या आपल्या आयुष्यातून डिलीट करायच्या असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा मानसशास्त्रामध्ये 4 नियम किंवा 4 स्टेप्स दिलेले आहेत. हे 4 स्टेप्स किंवा 4 नियम कोणते आहेत ते पण आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यातला पहिला नियम आहे की स्पष्टपणे जी काही वाईट सवय आहे तिच्याकडे पहा, स्पष्टपणे, म्हणजे मेक इट क्लिअर. मेक इट क्लिअर म्हणजे काय, की जर तुम्ही सकाळी उशिरा उठताय तर तुम्ही ते असा विचार करा की हो, मी सकाळी उशिरा उठते कारण मी रात्री उशिरा झोपते किंवा झोपतो. दुसरं क्लिअर करा की सकाळी उशिरा उठल्यामुळे आपल्यामध्ये आळस तसंच राहतो आणि सकाळचे 2 ते 3 तास सुद्धा आयुष्यातले वाया जातात. म्हणजे जी सवय आपल्याला सोडायची आहे ती स्पष्टपणे तिच्याकडे पाहिलं पाहिजे. नक्की काय सवय सोडायची ती आपण क्लिअर केली पाहिजे. दुसरं जे
त्याच्यामध्ये जी स्टेप आहे त्याच्यामध्ये ती सवय जी आहे ती आपल्याला का सोडायची आहे, जी वाईट सवय आहे ती आपल्याला का सोडायची आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण आयडेंटिफाय केले पाहिजे. म्हणजे आता जे उदाहरण घेतलं की आपण सकाळी उशिरा उठतो, तर ती का सोडायची आहे, तर त्याचे 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह उदाहरण दाखल आपण घेतो. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे सकाळी जर आपण लवकर उठलो तर आपण चालायला जाऊ शकतो, व्यायाम करू शकतो, त्याचा फायदा आपल्या शरीराला होणार आहे. सकाळी आपण दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे का सकाळी आपण जर लवकर उठलो तर आपल्याकडे जे दिवसभरातले 12 तास उपलब्ध होतात, तर सकाळी लवकर उठलो तर माझ्याकडे 17 तास उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर सकाळी उशिरा उठल्यामुळे जी नकारात्मकता आपल्या मनामध्ये येते ती दूर होणार आहे. आणि त्याच्यामुळे मेक इट क्लिअर केल्यानंतर आयडेंटिफाय इट्स ऑब्जेक्टिव्ह ही दुसरी स्टेप आपण पाहिली पाहिजे. आता आपल्याला ही सवय घालवायची आहे. सकाळी उशिरा उठण्याची जी वाईट सवय आहे ती आपल्याला आयुष्यामधनं हद्दपार करायची. तर तिसरा नियम काय सांगतो की जी हद्दपार करायची ती आपल्याला इझी करून हद्दपार करता आली पाहिजे. आता मेक इट इझी असं त्याला म्हटलेलं आहे. आता मेक इट इझी म्हणजे काय, की समजा तुम्ही रोज सकाळी 8:30 वाजता उठता आणि तुम्ही डायरेक्ट आज ठरवलं की नाही नाही उद्या आपण 4:30 वाजता उठणार, तर मला वाटतं की हे अजून डिफिकल्ट होतं. आणि त्यामुळे मेक इट इझी असं सांगतं की तुम्ही जर 8 वाजता उठताय तर ह्या आठवड्यामध्ये तुम्ही एक 7 वाजता उठायला सुरुवात करा. मग हळूहळू 7 वाजता उठायला सुरुवात केल्यानंतर या पुढच्या आठवड्यामध्ये 6:30 वाजता उठायला सुरुवात करा. त्यानंतर पुढचे 15 दिवस तुम्ही एक 6 वाजता उठायला सुरुवात करा. आणि मग साधारण 1 महिना वगैरे झाला की मग तुम्ही एक 5:30 पावणे 6ला उठायला सुरुवात करा. किंवा हळूहळू ही जी सवय आहे ही आपण जर इझी केली किंवा ज्याला ॲटॉमिक हॅबिटमध्ये जी वाईट सवय आहे त्याला तुकड्या तुकड्यामध्ये केली, तर तुकड्या तुकड्यामध्ये तिला जर स्पर्श केलं तर आपल्याला ही सवय सोडताना सोपं जातं. आणि मग शेवटची जो रूल आहे त्याला असं म्हटलं जातं की मेक इट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे आता तुम्हाला कळालं की तुम्ही सवय आता तुकड्या तुकड्यात केली आहे, ती इझी केलेली आहे. मग ती सवयी गेल्यामुळे तुम्हाला काय फायदे होत आहेत, काय समाधान मिळतंय हे सुद्धा कुठंतरी लिहून काढलं पाहिजे. ते एकदा तुम्ही लिहून काढलं की मग तुम्हाला वाटेल की आपल्याला ही सवय 1.5 महिन्यापूर्वी होती, आज 1.5 महिना झाल्यानंतर असं दिसतंय की ही सवयी आपण आपल्यामधून काढून टाकल्यामुळे आपल्याला खूप चांगलं समाधान मिळतंय. आणि सरासरी अभ्यास असं सांगतो की एक सवयी घालवण्यासाठी किमान 90 दिवसाचा कालावधी लागतो. आणि त्यामुळे एखादी सवय घालवायची आहे किंवा एखादी सवय स्वीकृत करायची तर साधारण 30 ते 90, म्हणजे काही लोकांना चांगली सवय जर आत्मसात करायची आहे त्याच्यामध्ये सातत्य आणायचंय तर किमान 30 कमाल 90 दिवस लागतील. एखादी सवय आयुष्यामधनं घालवायची आहे तर किमान 30 कमाल 90 अशा प्रकारे आपल्याला सवयी आयुष्यामधनं डिलीट करता येतात. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की चांगल्या सवयीचे खूप सारे फायदे आहेत. सर्वात पहिला फायदा जर चांगल्या सवयीचा होत असेल तर आपल्या आयुष्याला आपल्या जगण्यामध्ये एक शिस्त निर्माण होते. दुसरा असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो त्यावेळेस आपल्याला एक आत्मविश्वास येतो. आणि जर आपल्यामध्ये चांगल्या सवयी असतील तर आपण यशाच्या जवळ जाणं किंवा यशस्वी होणं याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आयुष्यामध्ये चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपण अंगीकारल्या पाहिजेत.
त्या आपोआप आपल्यामध्ये इनकॉर्पोरेट होणार नाही. कोणत्याही चांगल्या सवयी असो, तर त्या चांगल्या सवयी इनकॉर्पोरेट होण्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक असे प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि वाईट सवयीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर वाईट सवयी जर आपण आपल्यामध्ये असतील तर सर्वात महत्वाचं म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. आपल्या जे काही कामकाज आपण करतोय त्याच्यामध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि एकंदर ज्याला आपण म्हणतो की अपयशाची शक्यता अधिक वाढते. आणि त्यामुळे मी अगोदरही सांगितलं की तुमच्याकडे सदोतीस चांगल्या सवयी असतील तर त्या अजून वाढवा, त्याच्यामध्ये संख्यात्मक वाढवा, त्या गुणात्मक वाढवा. आणि वाईट सवयी असतील तर लवकरात लवकर जसं मी 23 सवयी सांगितल्या, तर मग 23 सवयीमधनं ह्या 30 दिवसामध्ये ह्या 4 सवयी मी प्रायोरिटीवर माझ्या आयुष्यातून काढून टाकेल. वाईट सवयी त्याच्यानंतर मग उरलेल्या पुढच्या महिन्यामध्ये अजून 4-5 काढण्याचा प्रयत्न करेल. आणि जेवढ्या वाईट सवयी आपल्या आयुष्यातून तुम्हाला हद्दपार करणं शक्य होईल तेवढंच तुमचं आयुष्य उज्ज्वल आणि यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ या सिरीजमध्ये जेवढं तुमचं शरीर महत्वाचं आहे, जेवढं तुमचं मन महत्वाचं आहे, जेवढा तुमचा ज्याला आपण म्हणतो स्वभाव महत्वाचा आहे, जेवढं तुमचं वागणं महत्वाचं आहे, जेवढं तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे, अगदी तेवढंच महत्व तुमच्या सवयींना आहे. आणि त्याच्यामुळे चांगल्या सवयी स्वीकारत चला, वाईट सवयी आपल्या आयुष्यातून काढून टाका आणि एक यशस्वी आयुष्य जगण्याकडे मार्गक्रमण करा असा संदेश आजच्या ह्या सत्रामधून मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. धन्यवाद. विद्यार्थ्यांचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करून विचारू शकता. सर, चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे. चांगल्या सवयी माणसाच्या जीवनात यश, शिस्त आणि आनंद कसा निर्माण करतात? चांगल्या सवयी यश, आनंद आणि तिसरं काय सांगितलं? शिस्त. ओके. चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की आनंदी जर आपल्याला आयुष्य जगायचं असेल तर आपल्याकडे जर चांगल्या सवयींची संख्या जर जास्त असेल तर आपोआप आनंदाची निर्मिती होणार आहे. कारण चांगल्या कृतीमधून, चांगल्या वर्तनामधून आपण इतरांप्रती कायम चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं की जर आपण इतरांसाठी चांगलं काहीतरी करत असो, चांगली कृती करत असो, तर त्याच्यातून साहजिकच आनंद मिळतो. आणि त्याच्यामुळे शिस्त असेल, सातत्य असेल, कष्ट असतील, चिकाटी असेल, परिश्रम असतील, सकारात्मकता असेल, खंबीरता असेल, निर्भयता असेल, ह्या सर्व ज्या काही चांगल्या सवयी जर आपल्या आयुष्यामध्ये इनकॉर्पोरेट असतील तर मला असं वाटतं की यश तुम्हाला 100% मिळू शकतं. नेक्स्ट. तर पुढे सुकन्याचा एक प्रश्न आहे की आपल्या मित्रांमध्ये चांगल्या सवयी कशा प्रकारे आणता येतील? मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःवर काम केलं पाहिजे. इतरांवर काम करण्यापूर्वी आपण स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजेत. आणि मी नेहमी सांगत असतो की महात्मा गांधी असं नेहमी सांगायचे की आपल्याला जे वाटतं ना की इतरांमध्ये हा बदल व्हावा,
या लोकांमध्ये हा बदल व्हावा, समाजामध्ये हा बदल व्हावा, राज्यामध्ये हा बदल व्हावा, देशामध्ये हा बदल व्हावा किंवा जगामध्ये हा बदल व्हावा. मला वाटतं की तो बदल आपल्या स्वतःपासून करायला शिकलं पाहिजे. आणि मग एकदा स्वतःमध्ये जर बदल झाला, समजा आता उदाहरण द्यायचं झालं, तर तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला लक्षात आलं की तुम्हाला असं विचारायचंय की रोज तुम्ही सकाळी व्यायाम करता, पण तुमचं म्हणणं असं आहे की मग ते मित्रामध्ये कसं इनकॉर्पोरेट करायचं. तर मला असं वाटतं की मी जी 4 स्टेप सांगितल्या, त्याच्यामधनं त्या मित्राला आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. जसं मी म्हटलं की त्याला ते क्लिअर करा की व्यायाम केला तर हा फायदा आहे, तो फायदा आहे, त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व बदलेल, त्यामुळे आपली पर्सनॅलिटी बदलेल. मग त्याला त्या व्यायामाबाबत अट्रॅक्ट कसं करता येईल त्याच्याबद्दल सांगा की जिम एवढी चांगली आहे आणि तिथले ट्रेनर चांगले आहेत आणि तू तिथे गेला तर तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप छान असे बदल होतील. आणि मग तिसरा रूल सांगितला होता की मेक इट इझी. मग त्याच्यासाठी इझी करण्यासाठी त्याला असं म्हणा की बाबा मी सकाळी तुला लवकर घ्यायला येतो, मी तुला रिसीव्ह करतो, मी तुला लवकर उठवतो, तू तयार राहा. आणि मग शेवटी जी आहे, जशी 4थी स्टेप मी सांगितली की सॅटिस्फॅक्शन किंवा सॅटिस्फाय हिमसेल्फ, असं जे मी सांगितलं की त्याच्यानंतर त्याला तिथे घेऊन गेल्यानंतर त्याला एकदा समाधान मिळायला लागलं की हो मी काहीतरी वेगळं करतोय, की बरोबर मग ती सवय त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट होणार आहे. त्याच्यामुळे मेक इट क्लिअर, अट्रॅक्ट हिम, मेक इट इझी आणि सॅटिस्फाईड हिम, या 4 स्टेप मधनं जर प्रत्येक गोष्ट काढली तर जी सवय तुमच्या अंगात आहे ती मित्राच्या अंगात किंवा मैत्रीच्या अंगात सुद्धा तुम्ही इनकॉर्पोरेट करू शकता. तर पुढे मिहीरचा प्रश्न आहे की ज्याप्रमाणे आपण चांगल्या म्हणजे सर्व प्रकारच्या सवयी सांगितल्यात, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीसाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या उपयुक्त अशा कोणत्या सवयी आहेत किंवा त्याची एक यादी आपण देऊ शकाल का? सर्वात पहिली सवयी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवी. तर ती मला असं वाटतं की तो शिस्त प्रिय असला पाहिजे. शिस्त त्याच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला रोज सकाळी 7 वाजता अभ्यास करायचा आहे तर तुम्ही 7 वाजता अभ्यासाला पोहोचलेच पाहिजे. तुम्हाला दुपारी फक्त आणि फक्त अर्धा तास ब्रेक घ्यायचा आहे तर तो ब्रेक तुम्ही घेतला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त ब्रेक नको. संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 11:30 पर्यंत अभ्यास करायचा आहे, तर 11:30ला अभ्यास करून आपण लगेच झोपलं पाहिजे. म्हणजे ही झाली एक टाइम शेड्यूल असणारी सवय की जी आपल्याला शिस्तीत पुढे घेऊन जायची आहे. दुसरं, जर चांगली सवयी जर आपल्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना असायला हवी तर ती आहे आपल्या अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे आज 6 तास अभ्यास केला, उद्या 2 तासच केला, परवा 8 तास केला, त्याच्यानंतर चौथ्या दिवशी काहीच नाही केला. तर आपल्या अभ्यासामध्ये जर दुसरी जर महत्वाची सवय जर ठेवायची असेल तर त्याला आपण सातत्य असं म्हणू शकतो. सातत्य असेल तरच तुम्ही पुढं जाणार आहेत. त्यानंतर तिसरी जी सवय आहे ज्याला आपण सकारात्मक रीतीने पाहणे. मी अभ्यास करतोय, मी हार्डवर्क करतोय, मी चांगलं वाचन करतोय, माझा आता अभ्यास चांगला झालेला आहे, परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील, माझा स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला आहे, मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. हा जो सकारात्मकता जी आहे ना ती तुमच्यामध्ये असणं, हा सुद्धा एक चांगल्या सवयीचा भाग आहे. त्याच्यानंतर तुमचं इतरांशी जे संवाद तुम्ही जो साधता तो चांगला असायला पाहिजे. तुमच्यामधून राग, अहंकार, चिडचिडेपणा याला तुम्ही बाहेर काढून टाकलं पाहिजे.
तुमच्यामध्ये पेशन्स किंवा संयम जो आहे तो तुम्ही इनकॉर्पोरेट केला पाहिजे. त्याच्यानंतर इतरांशी जे तुम्ही काही वर्तन असतं ते तुमचं चांगलं पाहिजे. इतरांशी तुमचं सहकार्य चांगलं पाहिजे, म्हणजे इतरांना तुम्ही मदत करायला शिकलं पाहिजे, कारण जर तुम्ही मदत करायला शिकले तर त्यांच्याकडून तुम्हाला मदत होऊ शकतो. तर अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आता आपल्याकडे अनेक इतरांचे प्रश्न घ्यायचे, त्यामुळं एकंदर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये कमीत कमी मला असं आवडेल की किमान 25 चांगल्या सवयी पाहिजे. मग त्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतील, आणि वाईट सवयी एकही नको. म्हणजे मी 2, 3, 5 वाईट सवयी सुद्धा ऍक्सेप्ट करणार नाही. तर काही दिवस तुम्ही तुमच्या स्वभावातले काही दुर्गुण असतील तर ते थोडेसे बाजूला सारून ठेवा, पण वाईट सवयी जर तुमच्यामध्ये असतील तर मग तुम्ही यशाकडे जाऊ शकत नाही. नेक्स्ट. तर पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे की चांगल्या सवयी आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये कोणते सकारात्मक बदल घडवतात? मला असं वाटतं की विचार हेच आपल्या आयुष्याला दिशादर्शक असतात, आणि ज्यामुळे आपण विचार कसा करतो त्याच्यावरच आपल्या आयुष्याची जडणघडण ठरलेली असते. जर मी असा विचार केला असता की 52 आठवड्याची सिरीज आहे, आपल्याला काम खूप व्यस्त असतो, आपण आपली स्वतःची फॅमिली आहे, आपल्या स्वतःचं ऑफिस आहे, आपल्या स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या स्वतःलाही थोडंसं शांतता पाहिजे, असा जर मी विचार केला असता तर मला असं वाटतं की 52 आठवड्याच्या सिरीज घेण्याची जी मी आता सवयीच आहे, म्हणजे ही एक प्रकारची ती सवयी मी वृद्धिंगत करू शकलो नसतो. आणि त्याच्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा विचार करताय स्वतःकडे पाहण्याचा किंवा जगाकडे पाहण्याचा, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. जर तुम्ही असा विचार केला की स्पर्धा परीक्षा खूप कठीण आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये आता सध्या खूप अनेक वाईट गोष्टींचा शिरकाव झालेला आहे, तर साहजिकच असा जर विचार केला तर तुमच्या सवयी पण तशाच होणार. म्हणजे तुम्ही जर 7 वाजता अभ्यास सुरू करतायत आणि जर तुम्ही असा विचार केला की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप स्पर्धा वाढली, स्पर्धा परीक्षेमध्ये आता खूप वाईट प्रवृत्तीचा शिरकाव झालेला आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, अशा गोष्टी विचार केला तुम्ही जे 7 वाजता जो अभ्यासाला सुरुवात करतात तर तो नंतर तुम्ही 9 वाजता सुरू करणार, नंतर 11 वाजता सुरू करणार, नंतर दुपारनंतर सुरू करणार, नंतर फक्त संध्याकाळी सुरू करणार, नंतर हळूहळू अभ्यासच करायचं बंद करणार. आणि त्यामुळे तुमचे विचार जे आहेत ते फोकस्ड पाहिजेत, तुमचे विचार ध्येयाकडे घेऊन जाणारे पाहिजेत, तुमचे विचार ध्येयावर निशाणा साधणारे पाहिजेत, आणि तुमचे विचार सकारात्मक आणि आशावादी पाहिजेत. त्यामुळे जसं आपण म्हणतो ना की विचार बदला आयुष्य बदलेल, तसंच हे एकंदर आहे. सर पुढे पर्जन्या, तुम्ही हँड रेस केला, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, गुड इव्हनिंग. माझा क्वेश्चन असा आहे की सवयी ज्या आहेत त्या बऱ्याचदा टेम्पररी असतात. म्हणजे एखादा गोल जर डिसाईड केलेला असेल तर तो मिळूपर्यंत काही चांगल्या सवयी केल्या जातात, त्या अवलंबल्या जातात दैनंदिन जीवनामध्ये. पण जेव्हा ती गोष्ट आपण मिळवतो तर त्याच्यानंतर जे वातावरण असतं ते थोडंसं रिलॅक्स होतं, आणि मग तसं झाल्यानंतर त्या ज्या सवयी आपण काही दिवसांसाठी लावलेल्या असतात तर त्या टेम्पररी असल्याप्रमाणे त्या बदलल्या जातात किंवा त्या हळूहळू कमी व्हायला लागतात, त्या पूर्ण फॉलो नाही केल्या जात. तर अशा ह्याच्यासाठी तुम्ही काय गाईड कराल की आपल्या जेव्हा आपण कुठलीही सवय लावू ती परमनंट लागली पाहिजे? मगाशी मी सवयीचं ज्यावेळेस वर्गीकरण केलं त्यावेळेस आपण एक 4 प्रकारच्या सवयी पाहिल्या. सर्वात पहिली सवय होती शारीरिक सवय, दुसरी सवय होती मानसिक सवय, तिसरी सवय होती सामाजिक, आणि चौथी होती नैतिक. मला असं वाटतं की ज्या काही सवयी आपण आपल्या आयुष्यामध्ये इनकॉर्पोरेट करत आहोत
मग त्या शारीरिक असतील, मानसिक असतील, सामाजिक असतील, नैतिक असतील, तर ह्या सस्टेनेबल स्वरूपाच्या असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण सवयीकडे ज्या चांगल्या सवयी आहेत त्यांच्याकडे खूप संकुचित रीतीने बघतो. आणि मग संकुचित रीतीने बघितल्यानंतर आपण फक्त गोल ओरिएंटेड हॅबिट्स डेव्हलप करतो. पण मला असं वाटतं की आयुष्य हे कायम संघर्षपूर्ण असतं आणि ज्यामुळे आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, तर आपण गोल ओरिएंटेड हॅबिट्स डेव्हलप न करता लाईफ ओरिएंटेड हॅबिट्स डेव्हलप करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्याच्यासाठी आपण ज्या सवयी स्वतःमध्ये इन्कॉर्पोरेट करतोय त्या कशा सातत्याने आपल्यामध्ये टिकून राहतील याच्यासाठी आपण आपलं शरीर, आपलं मानसिक स्वास्थ्य आणि आपलं सामाजिक स्थान याच्याबाबत सातत्याने आपण विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की ह्या तिन्ही गोष्टींवर जर आपण सातत्याने विचार केला तर आपण एखादी सवयी मध्येच सोडणार नाही, तिला शाश्वत रीतीने आपण आपल्यासोबत ठेवणार आहोत. आणि शक्यतो माझं मत असं आहे की एकदा एखादं गोल ओरिएंटेड जर आपण जर सवयी इन्कॉर्पोरेट केली किंवा ती आत्मसात केली किंवा ती अंगीकृत केली तर साधारणपणे 80% सवयी ह्या कायम आयुष्याशी कनेक्ट राहतात. एक 20% सवयी फक्त ते गोल अचीव झाल्यानंतर त्या डिलीट होत असतात. परंतु मला असं वाटतं की ज्या 80% सवयी ज्या आपल्यासोबत राहिलेल्या आहेत त्या पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. तर पुढे सोनम यांचा प्रश्न आहे, केवळ चांगल्या सवयींनी माणूस घडतो का? परिस्थितीत त्याचा काय वाटा असतो? नाही, याच्याबद्दल तर माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. जसं मी नेहमी म्हणतो की परिस्थिती ही कधी आडसर नसते. आडसर असतात विचार. विचार बदला. विचार बदलले की सवयी बदलतील आणि सवयी बदलल्या की तुमचं आयुष्य बदलेल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या सवयी जेवढ्या अधिक तेवढी यशाची खात्री अधिक. आणि मला असं वाटतं की यश ही संकल्पना सुद्धा तसं पाहिलं तर संकुचित आहे. यशाच्या पुढे जे यश आपल्याला मिळालेलं आहे ते टिकून ठेवणं आणि नुसतं टिकून ठेवणंच नाही तर त्या यशाचा आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्या यशाचा वापर करणं ही खऱ्या अर्थाने आयुष्याची अर्थपूर्णता आहे असं मला वाटतं. नेक्स्ट. तर पुढे मिहीरचा प्रश्न आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे बदलाची सुरुवात सर्वप्रथम स्वतःपासून झाली पाहिजे. तर मग आपण स्वतःमध्ये असा बदल कसा घडवून शकतो ज्यामुळे इतर लोकही तुमच्या इच्छेनुसार आपले अनुसरण करतील? छोटे छोटे बदल असतात. जसं आपण म्हणतो की सकाळी आपण लवकर उठायला लागलो, मित्रांना मेसेज टाकायला लागलो की गुड मॉर्निंग किंवा फोन करायला लागलो, तर मुलांना पण वाटतं की अरे हा लवकर उठतोय, लवकर अभ्यास सुरू करतोय, आपणही लवकर अभ्यास सुरू केला पाहिजे. जर तुम्ही सकाळी सकाळी ग्राउंडवर चालायला जायला लागले, त्याचे फोटो काढून तुमच्या ग्रुपवर पोस्ट करायला लागले, तर आपल्या मित्रांना वाटतं की अरे हा करतोय, आपणही करायला हवं. तुम्ही लवकरात लवकर स्टडीमध्ये जायला लागले आणि स्टडीमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथलं मुलांना सांगायला लागले, मित्रांना, किंवा त्याचा एखादा फोटो काढून शेअर करायला लागली, तर मुलांना वाटतं की इतर मित्रांना वाटतं की हो हा लवकर येतोय तर आपणही करायला पाहिजे. तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायला लागले, त्याचं तुम्ही गोष्टी त्या शेअर केल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, तर इतरांना पण वाटतं की आपण ते करायला हवं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की
बऱ्याच वेळा आपण सर्वजण आपल्या मित्रांना, सहकार्यांना फॉलो करत असतो आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळे एक मित्र जर चांगला असेल ना, तर तो सर्व मित्रांना चांगला बनवू शकतो. म्हणजे जसं एक दिव्याने दुसरा दिवा लागतो ना, तसा एक चांगला मित्र असेल ना, तर तो इतर मित्रांना सुद्धा चांगलं बनवू शकतो, असं मला वाटतं. आणि त्यामुळे एका मित्राने जर चांगल्या सवयीचा अंगीकार केला, तर इतर मित्र सुद्धा चांगल्या सवयीचा अंगीकार करू शकतात. सर पुढे ऋतुजाचा प्रश्न आहे की चांगली सवय लावणे कठीण आणि वाईट सवय सोडणे त्याहून कठीण असे का असते? मी मगाशीच एक्सप्लेन केलं की चांगली सवयी ज्यावेळेस आपल्याला लावायची आहे, त्यावेळेस आपल्याला कृतिशील आणि कार्यशील व्हावं लागतं. कोणतीही चांगली सवय बघा, म्हणजे अभ्यास करणं ही चांगली सवय आहे आणि रील्स पाहणं ही सध्याच्या जमान्यामध्ये वाईट सवय आहे. तर अभ्यास करायचं म्हणजे मग तुम्हाला पुस्तक घ्यावं लागेल, तुमची स्टडी पर्यंत जावं लागेल. स्टडीमध्ये तुम्हाला मोबाईल सायलेंट करून किंवा बाजूला ठेवून तिथे बसावं लागेल. तिथे जे काही तुम्हाला पुस्तक आहे किंवा जे वाचन साहित्य आहे त्याचं वाचन करावं लागेल. वाचन केल्यानंतर स्मृतीमध्ये ते साठवावं लागेल, मेंदूवर ताण द्यावा लागेल. तुम्ही तिथे बसल्यामुळे तुम्हाला इतर काही गोष्टी करता येत नाहीत आणि त्यामुळे एखादी चांगली सवय ग्रो करण्यासाठी खूप कष्ट आहेत. खूप कृतिशीलता आहे त्याच्यामध्ये. त्याच बदल्यात वाईट सवयी रील्स पाहण्याचं आपण उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये काय नाही, तुम्हाला फक्त बेडवर झोपायचं आहे, मोबाईल हातात धरायचा आहे, डाव्या हातात मोबाईल धरायचा आहे आणि उजव्या हाताने फक्त रील्स वरती वरती स्क्रोल करायच्या, झालं. मग वाईट सवयी लावणं किती सोपं आहे, पण चांगली सवयी लावणं किती अवघड आहे. आणि त्याच्यामुळे वाईट सवयींकडे आपण खूप लवकर अट्रॅक्ट होतो, कारण वाईट सवयीसाठी सहसा सहसा मी म्हणतोय कोणतेही कष्ट उपसावे लागत नाहीत. नेक्स्ट. सर पुढे शारदा यांचा प्रश्न आहे की एखादी सवय व्यसन बनण्यापासून रोखण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? जसं मी म्हटलं की सवयी म्हणजे बाकी काही नसून हे एक रिपीटेड बिहेवियर आहे. म्हणजे तुम्ही परत परत मी तेच उदाहरण देतोय कारण तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तुम्ही एखाद्या दिवशी उशिरा उठला आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी लवकर उठला, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पण सकाळी उठला, तर मग तुम्ही उशिरा उठण्याची सवय तुम्हाला लागू नाही शकणार. पण तुम्ही आज पण उशिरा उठला, उद्या पण उशिरा उठला, परवा पण उशिरा उठला, नंतरही उशिरा उठला, तर मग ही सवय तुमच्यामध्ये डेव्हलप होते. त्याला कशामुळे, तर रिपीटेड बिहेवियर सुरू झाल्यामुळे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट, ज्याला आपण म्हणतो ना की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं तसं वाईटच. उदाहरणार्थ तुम्हाला चहा प्यायचा आहे, तर तुम्ही ठीक आहे सकाळी चहा घेतला, पण तुम्हाला असं वाटलं की नाही नाही मी 10 वाजताही मला आता थोडीशी झोप आली, मी चहा घेते. 12 वाजताही तुम्हाला वाटलं की झोप येते, चहा घेते. 4 वाजताही तुम्हाला वाटलं की झोप येते, चहा घेते. ओके, नंतर 7 वाजताही चहा घेतला. तर मग दिस इज अ टाइप ऑफ रिपीटेड बिहेवियर टुवर्ड्स दी टी कन्झम्पशन. आणि मग अल्टिमेटली इट विल बी कन्व्हर्टेड इन टू हॅबिट्स, बॅड हॅबिट्स. आणि मला असं वाटतं की त्यामुळं रिपीटेड बिहेवियर टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून आपण बॅड हॅबिट्स पासून एस्केप किंवा ज्याला आपण म्हणतो सुटका करू शकू. नेक्स्ट. सर पुढे गणेश यांचा प्रश्न आहे की तुम्ही सांगितले की सातत्य महत्वाचे असते, पण ते सातत्य नेहमी राहत नाही, त्यासाठी काय करावे? बऱ्याच वेळा विद्यार्थी अभ्यास करतात आणि मग ते ठरवतात की नाही मला रोज 8 तास अभ्यास करायचा आहे, म्हणजे आठवड्यात 56 तास अभ्यास करायचा आहे.
आणि मग माझा 56 तास अभ्यास नाही झाला ह्या आठवड्यात, तर मग लोक मोस्टली फ्रस्ट्रेट होतात, निराश होतात, उदासीन होतात. असं बऱ्याच वेळा घडत असतं. किंवा एखाद्याने ठरवलं की नाही नाही मला एक्सरसाइज करायचा आहे, मग रोज मला 1 तास एक्सरसाइज करायचा आहे, मग 7 दिवसात 7 तास भरले पाहिजेत, पण 3च वेळा तो एक्सरसाइजला गेला. तर मग याच्यामुळे आपण डिस्करेज होत असतो. तर मी नेहमी सांगतो की कोणतंही सातत्य ज्यावेळेस 80% कम्प्लीट होतं, 80%, त्यावेळेस ते सातत्य आहे असं समजलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीमध्ये आपली फ्लेक्झिबिलिटी एक 20% पाहिजे. म्हणजे 20% डेव्हिएशन तुम्ही पकडू शकता. म्हणजे 8 तास अभ्यास करायचा आहे रोज, पण तुमचा 6 दिवस झाला तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुमचा 5 दिवस झाला तरी तुम्ही योग्य मार्गावर आहात. किंवा तुम्हाला व्यायाम करायचा आहे, तुम्हाला 7 दिवस व्यायामाला जायचे आणि तुम्ही 4च दिवस गेले तरी तुम्ही योग्य मार्गावर आहात. तर मला असं वाटतं की परफेक्टनेस किंवा कम्प्लीटनेस याचा आग्रह आपण धरायचं सोडून दिलं पाहिजे. एक 80%, 75%, 85% जरी आपण यशस्वी झालो तरी आपण जिंकलो असं समजून पुढे गेलं पाहिजे. सर, आज नक्कीच सर्व मुलं पुरेपूर सॅटिस्फाय झालेत. म्हणजे त्या सर्वांचे प्रश्न आज आपण टाइम मध्ये कम्प्लीट केलेत. तर आपण सत्राच्या शेवटाकडे वळूया सर. नाही, आज सेशन पण एकदम आपण जसं म्हटलो ना, मी मागे बोललो होतो की हळूहळू आपल्याला ग्रीप सापडेल. आणि मला असं वाटतं की ती 7व्या सेशन मध्ये आपल्याला थोडीशी ग्रीप सापडलेली आहे. ही ग्रीप तशीच ठेवण्याचा प्रयत्न आपण हळूहळू करणार आहोत, सातत्याने करणार आहोत. त्याच्यामुळे मलाही आज मी हॅप्पी आहे, समाधानी आहे की आजचं लेक्चरमध्ये कोणताही अडथळा आला नाही. मग तो आवाजाचा असेल, व्हिडिओचा असेल, आणि प्रश्न पण अत्यंत छान मुलांनी विचारले. खूप पार्टिसिपेटिव्ह बिहेवियर मुलांनी दाखवलं. आणि मला वाटतं की आता आपण एका लाईनीवर, योग्य लाईनीवर आलेलो आहोत. आणि मला वाटतं की ही लाईन आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला एक असं वाटतं की युट्यूबला आपण आता असंही करायला शिकलं पाहिजे. म्हणजे ह्या व्हिडिओपासून, की हा व्हिडिओ आता ज्यावेळेस युट्यूबला पडेल त्यानंतर जे काही आपले 35-40 पार्टिसिपंट्स आहेत यांनी त्यांच्या त्यांच्या ग्रुपवर जर शेअर केला तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी व्ह्यूज याच्यात मिळतील. व्ह्यू मिळवण्याचा आपल्याला काही फायदा नाही, परंतु त्याच्यामुळे आपले जे विचार आहेत किंवा बऱ्याच वेळा आपलं जे डिस्कशन आहे, जी मुलं इथं प्रश्न विचारतात ती साधारण युवकांचेच प्रश्न असतात. म्हणजे सर्वांनाच हे सेम प्रश्न पडतात. आणि त्यामुळे त्याचं क्लॅरिफिकेशन जे इथं झालेलं आहे त्याचा फायदा निश्चितच युवकांसाठी होईल. आणि ही जी काय आपण संवाद शृंखला सुरू केलेली आहे ती आता चांगली गती पकडतीये, याचं मला समाधान आहे. थँक्यू. नक्कीच सर, नक्कीच. सर, 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील हे 6वे सत्र अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरले. सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण उत्तम प्रकारे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर, आज आपण चांगल्या सवयी आयुष्य घडवतात या विषयावर मार्गदर्शन करत असताना चांगल्या सवयींचे महत्व अतिशय प्रभावीपणे आम्हाला सांगितले. आपल्या विचारांमधून आम्हाला समजले की सवयी हे व्यक्तिमत्व घडवतात. सातत्य आणि शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि छोट्या सकारात्मक कृती मोठे परिवर्तन घडवू शकतात. सर, आजच्या सत्राला सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजची चांगली सवय उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवतात, या सकारात्मक विचारासह आजच्या सत्राची आपण सांगता करतो. त्याचबद्दल पुढच्या सत्रामध्ये आपण नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत